42 गुंठे. सर आपण SRT पद्धतीमध्ये लागवड करतो समजा, ठीक आहे, पीक निघाल्यानंतर आपण जे तणनाशकचा वापर करतो, सतत तणनाशकचा वापर होत राहतो, म्हणजे एका वर्षामध्ये 3-4 वेळेस समजा वापर होतो, त्याच्यामुळे जमिनीची प्रत पोत वगैरे काही खराब होते का? हा, म्हणजे किती वर्षात खराब होईल असा तुमचा विचार आहे तुमचा? बरोबर. किती वर्षात होईल असं वाटतं तुम्हाला खराब होईल? असं साधारणतः कंटिन्यू मारलं तर आपण 2-3 वर्षामध्ये असं वाटतं की पोत खराब होईल, कारण नागरणी वगैरे आपण काही करता येणार. बरोबर. आता हे शेताचे मालक हे आहेत, बरोबर. तुम्ही किती वर्ष रावसाहेब इथे किती वर्ष झाले खत आणि औषधं मारताय? मला जवळपास 19 पासून तर आजपर्यंत कंटिन्यू 2019 पासून आजपर्यंत. म्हणजे मला असं वाटलं की याच्यामध्ये उत्पन्नात थोडीफार की घट येते का, काय होते? असं उलट उत्पन्नात वाढ झालेली आहे आणि उत्पादन खर्च कमी आला. वर्षानुवर्ष जशी वर्ष वाढत गेली तसं तुमच्या मातीत बदल काय झाला तो अगोदर सांगा. हा, मातीत बदल म्हणजे त्याचा सेंद्रिय कर्ब वाढला. पूर्वी सेंद्रिय कर्ब 0.5 किंवा 4 असा 0.5, आता 1.8 झालेला आहे. आता रिपोर्ट आलेला आहे माझ्याकडे, कारण ते दिलं होतं रिपोर्टला. म्हणजे हा सेंद्रिय कर्ब वाढला. त्यामुळे काय झालं की मला खत काय चीज हे विशेष नाही खत टाकायचं. आता हे जे रोडनं जाणारे किंवा आमची शेजारी यांना तुम्ही विचारा, मका टाकतो ना, खत नाही. कापूस लावला, खत नाही. हरभरा टाकला, खत नाही. फक्त आपण याचं आळीसाठी मात्र नियोजन करतो, आळीसाठी औषधी फवारतो. आणि ह्या हरभऱ्यात तणनाशक सुद्धा फवारलं नाही. पेंडामेथिलीन फवारता आपण, ते पण नाही फवारलं कारण त्याच्यात तणच दिसलं नाही मला. म्हटलं ह्यांनी एक असं सांगितलं की जशी वर्ष वाढली 2019 पासून, तसं त्यांचं खत जमीन किंवा पीक खताची मागणीच करत नाही. बरोबर. हा, म्हणून त्यांनी खत दिलं नाही. हो. दुसरं, जमिनीमध्ये त्यांना तणाचा अंश दिसला नाही म्हणून त्यांनी तणनाशक सुद्धा ह्या हरभऱ्यामध्ये वापरली नाही, आणि तरी सुद्धा या हरभऱ्यामध्ये तण नाही. आता हे सगळं कशाचं लक्षण आहे? तर हे सगळं असं लक्षण आहे की ही जमीन जी आहे ही आपल्याला म्हणजे माणसाला किंवा शेतकऱ्याला जी पिकाला पोषक पाहिजे त्या प्रकारे ही जमीन तयार झाली. अन्नद्रव्य. हा, म्हणजे अन्नद्रव्य सुद्धा भरपूर झाली आणि ती अन्नद्रव्य पिकालाच मिळत आहेत. याचं कारण तिथे तणांची सुद्धा जी तण म्हणजे आपल्याला त्रास देणारी, शेतकऱ्याला त्रास देणाऱ्या ज्या वनस्पती उगवत होत्या त्यांच्यासाठी सुद्धा ही जमीन आता त्यांना ती पोषक नाही. तर पोषक कशाला झाली? तर त्यांच्या पिकांना पोषक झाली. त्यामुळे त्यांनी तणनाशक नाही, खत नाही, आणि पीक मात्र वाढत चाललं, उत्पादन मात्र वाढत चाललं. अशी तणनाशकांनी जर का जमीन सारखी वापरून, म्हणजे वर्षामधनं 3 वेळा किंवा 4 वेळा, आम्ही आमच्याकडे 6 वेळा वापरतो कारण आम्ही 3 पिकं घेतो. तर एकदा सुरुवातीला आणि एकदा शेवटी आणि मध्ये सुद्धा अशी तणनाशकाचं आम्ही आता बरेच वापरतो. यांनी जमिनीचा जर पोत खराब होत असता किंवा जमिनीमध्ये काही सूक्ष्म जंतू खराब झाले किंवा त्याचा सेंद्रिय कर्ब कमी झाला किंवा काही पीक यायचं कमी झालं किंवा कीड आणि रोग जास्त यायला लागले, असे जर काही दुष्परिणाम दिसले असते तर आम्ही कशाला ह्यांना सांगितलं असतं आणि ह्यांनी कशाला तुम्हाला सांगितलं असतं? रावसाहेब, हे तुमच्या शेतामधलं हे ह्यांनी एक मक्याचं ताट उपटून आणलं. एक म्हणजे पूर्वी ह्याचं हे ताट असं उपटून आणू शकत होते का? नाही. आणि समजा आणू शकत असतील तर ते समजा ढेकूळ, आता हे ढेकूळ जे आहे हे मी सुद्धा असं सहज फोडू शकतो आणि हे त्याचा सहज भुगा होतो. म्हणजे मऊ झालेलं आहे. आता हे बघा, आणि ही जी माती आहे ह्या मातीला काय सुंदर सुगंध आहे बघा. मस्त पहिल्या पावसाने, मस्त पहिल्या पावसासारखा सुगंध आहे. आता ही जी गोष्ट आहे ही तुमच्याकडे अशी पूर्वी होती का? म्हणजे काय पूर्वी परिस्थिती काय होती ना आता काय? पूर्वी परिस्थिती अशी होती की जसं आता आपण ढेकूळ घेतलं आणि असं केलं ते फुटलं सहज. आणि आता जर रेग्युलर मधलं घेतलं ना, ते दगडानं असं घाणानं जरी फोडलं तर फुटत नाही. दादा आजही ना आमच्या शेताच्या बाजूला जी पारंपरिक शेत आहे त्या शेतामध्ये 1000 RPM वर जर ट्रॅक्टर चालवला तरीही तो ढेकूळ जसा तसा पाठीमागे येतो. जसा तसा पाठीमागे येतो 1000 RPM वर. आपण त्याचा डेमो सुद्धा घेऊ शकतो. बापरे, 1000 RPM वर तसा तसाच येतो वापस ढेकूळ. त्या म्हणजे रोटावेटर आतमधून निघून बाहेर येतो, तसाच काहीच होत नाही. बाहेर आता आपल्या SRT मध्ये पूर्ण आता बी जर कोरलं तरी इतका हात जातो आतमध्ये बेडमध्ये, कोण नरम म्हणणार.
आपल्याला जे आता समजा इथं माझं वय 38 वर्ष आहे, हो माझी एवढी शेती करत होते नंतर मी करायला लागलो. आता हा. मला शेती करताना 18 वर्ष पूर्ण झाले. हा तर मला जे सांगितलेलं आहे शेती करताना ट्रॅक्टर हाण, सरी का, रोट्या मार, मग ते हा. हे कर ते कर, ते मी करत राहिलो. हा पण जेपर्यंत आपण ही मानसिकता आपली स्वतःची बदलणार नाही, बदलणार का नाही. बाबा नाही बाबा आता हे करून करून थकलो आपण, आता का आपल्या याचे पर्याय नाही. बरोबर. जोपर्यंत 2 रुपये वाचणार नाही तोपर्यंत लोक इकडे वळणार नाही. नाही, मी जसं म्हणलं शेतीमध्ये तसं, तेच भानगड उरायले ना. जोपर्यंत उत्पन्न बरं का? कमी आणि खर्च जादा उरायला ना. हा आणि जोपर्यंत तुम्ही शेतकरी एवढा तो म्हणतो माझा एवढा माल आहे तेवढा माल आहे पण त्याच्या पदरात काहीच पण पडत नाही. जोपर्यंत तुम्ही नदीच्या पलीकडे जात नाही तोपर्यंत शेतकरी पाठीमागून येत नाही. आता यावर्षी सगळ्यात जनरली किती कापूस झाला असेल एकरी? सगळे जनरल किती झाला 5-7 एकरी? क्विंटल. किती झाला एकरी मला सांगा तुम्ही. हा? 7 क्विंटल किती झाला एकरी? किती झाला? याच्यापेक्षा जादा नाही झाला. 6-7 क्विंटल. 7 क्विंटल किती झाला? आतापर्यंत मला 16 क्विंटल कापूस आला. साक्षीला हे येऊन पाहून गेले. आजचं हे 30 किलो आता वेचणं चालू आहे शेतामध्ये. आणि त्यांचा कापूस 1.5 एकर मध्ये झाड आहे माझ्याकडे 9,000. त्याला बांबू लावतो का आपण? अच्छा झाड आहे माझ्याकडे 9,000. हा. 16 क्विंटल कापूस आला आतापर्यंत. असं आहे. हा. नाही बरोबर आहे. याची हा. फायदा लोकांना कळाला तरच आली ना. करतील ना. 4.5 हा मका बी आपला 4.5 फुटावर. तोच रेग्युलर तुम्ही बघितलं तोच भेट रेग्युलर बेड मोडलेच नाही. मोडलेच नाही. हाईट 7 फुटाची त्या झाड. टोकन यंत्रणा काहीच केलं नाही. फक्त वरचा पाला जो आहे ना तो आता खाली याच्यामध्ये खालची जी नाली आहे, त्या नालीत लोटला आणि लगेच टोकन यंत्र चालू. त्याच्यावर काहीच म्हणजे नाही. जोपर्यंत आपण आपली मानसिकता बदलणार नाही हा हा ते महत्त्वाचं. तोपर्यंत आपल्याला थोडं अवघड वाटेल करावं. असा मका आल्यावर दुसऱ्या भाषेत सांगायचं तर पहिल्या वर्षी तर कानात बोलच घातलं. हा हा. हा 50 क्विंटल निघतो तो. 50 क्विंटल तर निघत हो होता. हो आरामशीर निघतो. आता ही शेतकरी नवीन करणार आहे. हा 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 मी तर बरोबर. जास्त काढन. मला तर असं वाटलं लागलं की आता हा याचा 60 निघाला पाहिजे. हा हा कारण हा 50 याचा निघला खरीपचा. खरीपाचा. सर हा हा हा. खरीपापेक्षा रब्बी मध्ये अवरेज वाढत. पण टॅबलेट असते. तर मग हा 58 तरी व्हायला पाहिजे. हा, नाही हा, 60 हा. काही होत नाही. बरोबर. 58 होईलच. 60 नाही झाला तर इथं ट्रॅक्टर घालेलंच नाही समजा. नाही 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 ट्रॅक्टर घालेलच नाही. कधीपासून? 2000 याला 20 पासून म्हणजे 2020 20 पासून याला काहीच नाही. याच्यामध्ये ट्रॅक्टर घातलेला 2020 ला आला होता ट्रॅक्टर. कोळप घातलंय का कोळप? नाही कोळप नाही. पण जेव्हा अद्रक लावायची आता अर्धा तेवढी जागा त्यांनी हे केली. अशी नाली मारली होती. बरोबर. अद्रक लावापुरती बरोबर. आपण फक्त वरची कोळप नाली पण मारली. नाही. नाही नाही कोळप नाही, काही नाही. निंदणी केली का ह्याला निंदणी? नाही अद्रकीच्या मधल्याला नाही ह्याला निंदणी नाही केली नाही का? नाही नाही. निंदा नाही काही याला नाही नेणार.